हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ सगळ्यांना. मस्त अशी आपली देवपूजा झालेली आहे. रोज फुलं येतात छान अशी, मस्त वाटतात. तेवढेच दोन चार रोज येत असतात. 8:30 वाजलेले आहेत. आज रुद्राचे पप्पा लवकर गेलेले आहेत ऑफिसला, काम होतं म्हणून. आणि मम्मीने ठेवलेला आहे चहा. आता मस्तपैकी आम्ही चहा घेणार आहे. जेवण झालेलं आहे आणि बाळ आमचं अजून झोपलेलं आहे. बाळ काय आमचं उठत नाही. बड्डेला दिलेल्या ब्लँकेटमध्ये बाळाला आमच्या खूप छान झोप लागते. हो ना बाबू? गुड मॉर्निंग बाबू. बाबू बाबूला आमच्या आज अभ्यास आहे म्हणून बाबू आमचा उठणं झालाय बघा. 10 वाजता ट्युशन आहे. पापण्याला होत आहेत हळूहळू. नाटक आहे, नाटक. सगळं नाटकी आहे, नाटकी. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पिलू. गुड मॉर्निंग. उठा 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 उठा. मम्मीने घेतलंय तिला कमी साखरेचा चहा. आता मला साखर टाकून ठेवलेला आहे. आणि आज बेत आहे कशाचा नक्की सांगते तुम्हाला. मस्त पीठ करून ठेवलेलं आहे. मस्त असं छान बेत आहे. त्यांना 2 भाकरी आणि पावट्याची भाजी दिलेली आहे. आम्ही जो बेत करणार आहे तो बेत त्यांना आवडत नाही, त्यामुळे त्यांना भाकरी आणि भाजी दिली बनवून. आता कपडे वगैरे धुवून घेते, चहा वगैरे पिऊन. रोज नाही मी चहा घेत, आता मम्मी आहे म्हणून मम्मीसोबत चहा घेते. आंघोळ वगैरे रुद्राला घालायची, रुद्राचा अभ्यास घ्यायचा, कपडे धुवायचे आणि त्याला ट्युशनला सोडून यायचं. आणि मग परत एडिटिंगचं काम करायचं. बाकी कामं उरकलेली आहेत आपली. चहा प्यायला बसले. मम्मीने छान असं भडंग बनवून ठेवलेलं आहे. चहा बिस्किट चालले. नाश्ता या नाश्ता करायला मम्मी घालते रुद्राला आंघोळ. म्हटलं तोपर्यंत मम्मी इकडचं सगळं आवरून घेते, पांढरून झाडू बिडू मारून घेते, मग कपडे धुवायला बरं. हां देते आवरा. हां बघते जेव तो आंघोळ कर. देवपूजा ही सगळं आपलं झालेलं आहे. आता झाडू इकडचं मारून घेतलेलं आहे. किचनचं ही सगळं आवरून झालेलं आहे. फक्त आता आतलं आवरून घेते. प्रार्थना केलीस का बाळा? बघ लगेच खायला बसला ना. चल प्रार्थना करून घे हां, आणि अभ्यासाला बसा. हा मग खा. ॲपल देते चिरून आता मोठी. एवढं शर्टला तुझी बटणं लावून घेते आणि ॲपल देते चिरून तुला. ॲपल खा आणि अभ्यासाला बस. मी कपडे धुवून घेते, मग जायचं टाईम होतो आपलं. 9 वाजले. पटापटा आवरा. घे. आज माझं काम मम्मीनं हलकं केलं. अभ्यास माझा पोराचा आधी माझा घ्यायचा अभ्यास. कितवीपर्यंत घेतलास ग? 4थीपर्यंत? हां 4थी-5वीपर्यंत घेत होती. बद्या मारत होती. गडी त्याला लय मार खाल्लाय मम्मी. फोडत होती आम्हाला. हां मग. आणि ह्याला नुसतं ओरडलं तरी सगळंच 3 टाइम सांगितलंय ना टीचरनी. हां आणि हँडरायटिंग चांगलं काढ. शॉप करायचे का पेन्सिल? ओके करा मग अभ्यास. कपडे धुवून झाले माझे. मग मी ट्युशनला तुझी जायची ना, मग एखाद्या वेळेस कंटाळा आला की मग तुझे आजोबा यायचं. अण्णा टीचर आले की मग म्हणायचे अण्णा बाळा बघा की मम्मी घालवत्या तासाला. पोटात दुखते म्हणायची. काय म्हणायची? पोटात दुखते माझ्या. पोटात दुखलं तरी पण जायचंच, तासालाही जायचं. मी बोलायचं. अण्णा म्हणायचे राहू दे की अगं तिच्या पोटात दुखतंय. तसलं काय चालणार नाही, तासाला गेलंच पाहिजे. कशी होती मम्मी? अभ्यास घेताना मारत पण होती लय. माहिती का? आणि पप्पा काय म्हणायचे? राहू दे बाई पुरीचा अभ्यास, नाही शिकली तर नाही शिकली, मारू नको पण मारू नको असे म्हणायचे. मग मंदेश मामा संध्याकाळचं खेळ झाले की मग मिलिंद मामा मम्मी तुझी असं टाकायचं काय तर बसायला. आणि मग गिरायक देत मी अभ्यास घ्यायची त्यांचा. मग अभ्यास करत करत तिथंच झोपायची ती. आम्हाला वेळ व्हायचा, गिरायक असायचं लय त्या वेळेला, मग तिथंच झोप लागायची. अभ्यास करत 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 तिथंच झोपायची ती गप्पा. परत जेवायला दुकान लावले की जेवायला उठवायचं, जेवायला घालायचं आणि मग हातरून टाकायचं झोपायची ती. मग कंटाळून जायची. असं तुमच्यासारखं कुठला आलाय लाड? मार असायचा मार. बद्या मार. आणि ह्याला नुसतं जरा बोललं की कसं होतंय. आम्ही लय मारत होतो पोरासनी. बाबा किती मारत होत काठीनं. मम्मीला किती मोठी झाली तरी मारायचं. सगळ्यांनाच. मम्मीलाच लय मारत.
हो मामाला नव्हता, मिलिंद मामाला नव्हता लय. मला लय मार नसायचा. कारण मंगेश मामाची आणि माझीच जास्त भांडणं असायची. तिला मम्मीला तुझ्या काय म्हणायचं माहितीये का? झिंज्या पकोडा आला. कारण माझी कसली केस होती माहितीये का, करली करली होती केस, केस होती म्हणून मला चिडवायचा. झिंज्या पकोडा आला म्हणायला. लय भांडायचो आम्ही माहितीये का. दोघांना पण म्हणा. आणि वेपर सांड बाबाने विकायला की दोघांची भांडणं. म्हणजे मामा दडवून ठेवायचा. आणि मला मुठ्ठीने ठेवलेलं असलं ना काय खायला, त्याला पण मला पण, तर माझ्या वाटीतलं पण त्याच्या वाटीत घेऊन माझी वाटी प्लेन करून ठेवायचा. असं घेणार आणि परत आणि असं असं करून वाटीतलं ठेवणार. असा मंगेश मामा होता. खिचडी शाळ, परत मक्याचा चिवडा, कोरडा देशी कणसाचा मक्याचा चिवडा असायचा. आणि तेव्हा तेव्हा स्वीट कॉर्न नव्हतं, देशी मक्याचा चिवडा भरपूर करायचं. मंगेश मामा सगळं घ्यायचा माझा खायला. पाठी मागे शेतात करत मला कसला घेऊन देतोय, भांडायचा मारायचा मला लय. मारायचा तिला. चला करा अभ्यास पटापटा आवरा. चला आवर पटपट आवर. कशी आहे सेवा? मला पण 10वीत होती तेव्हा अशी करायची मम्मी. आठवतंय मम्मी? जेवायचीच नाही. अभ्यासाच्या ह्याच्यात मी जेवायचे नाही. मी पेपर देऊन आले की लगेच कपडे काढले, हातपाय धुतले की लगेच पुस्तक घेतलंच. खोलीत जाऊन बसायची. काय बनवलंय, काय केलंय, काय नाही, घरात कोण हाय नाही. कोण आलं गेलं काही पंचायती नाही. एवढी अभ्यासावर पालती पडत होती मी, पण काय फायदा झाला मम्मी, आज चुली पुढाय मी. हा, तुम्हाला तसलं घेऊ नका म्हणल्यावर भांडी घासत्या, कपडे धुत्या, पोराला सुडत्या, घेऊन येत्या, ही माझी किंमत शिक्षणाची. पोलीस हो. सर्टिफिकेटांचा नुसता ढीग, पोलीस व्हावं. नुसता सर्टिफिकेटांचा ढीग आहे माझ्याकडं, पण काही फायदा नाही. पण आज मी जॉब करू शकते, एवढे माझ्याकडे शिक्षण आहे. पण ही पोरग, या पोराला घेऊन जा. जॉब मोठा आहे की. हो पण हा मोठा जॉब आहे ना. मग काय जाऊ का कामाला मी? जाऊ दे मग मला तुझं तू करशील ना सगळं. चालेल तर मग जॉब शोधते मी आता. चल आवर, 10 वाजले बघ, 9:45 वाजले. चल पटकन, 10ची ट्युशन आहे बाळा. आवर लवकर मग. रुद्राला चालले आता ट्युशनला सोडायला. बाळा बघ इकडं, 9:45 वाजलेले आहेत, 10चा ट्युशन आहे. त्या 10 मिनिटामध्ये आम्ही पोहोचून जातो, हो ना. चला. असं काही व्यवस्थित चालते, एवढं असं का चालतंय? हां होय, हां डॉन आहेस काय? डॉन डॉन आहे तू? अरे रुद्राला ट्युशनला सोडायला गेले, त्या ठिकाणी बाजूलाच अशी रांगोळी क्रिसमसची छान दिसली म्हणून त्याचा पण एक शूट घेतला मी. खूप आवडली, म्हटलं तुमच्यासोबत. 9:15 वाजलेले आहेत आता. रुद्राला आणायचं टायमिंग झालं. रुद्राला सोडून आली, पण त्याच्यानंतर बसले आले, कारण सगळी कामं आवरलेली होती, तर एडिटिंग करत बसले. मग मम्मीला म्हटलं आता 9:15 झालेले आहेत, त्याला आणायला जायचं आहे, तर तू भाजी बनवून घे. मग आता तिला कांदा मिरची वगैरे सगळं चिरून देते. तर मेनू काय आहे तर झाल्यानंतरच दाखवते तुम्हाला. इकडे तयारी आहे सगळी, तर मेनू तयार झाल्यानंतर तुम्हाला सांगते काय आहे आज आमच्याकडे मेनू. आणि मम्मीला तो खूप आवडतो, मम्मीच्या आवडीचा आहे, म्हणून म्हटलं आज बनवावं. आता आल्यावर हां, आता मम्मीला बटाट्याची भाजी बनवायला कांदा मिरची कोथिंबीर वगैरे सगळं चिरून दिलं, कारण मम्मीला वेळेची सवय, त्यामुळे तिला सुरीनं नाही जमत. मग म्हटलं थांब मी चिरून देते. मग तिला दिलं चिरून, आता ती भाजी टाकते फोडणी. तोपर्यंत म्हटलं बाकी सगळी तयारी करून ठेव, रुद्राला मी घेऊनच येते आता. चल जाऊ का, घेऊन येऊ का? मम्मीला म्हटलं गोळ्या वगैरे करून दे, मी तिकडे तेल ठेवलेले, पुऱ्या लाटते आणि तू तळून घे, कारण 12:30 वाजत आले. रुद्राला खूप भूक लागली. टमटमीत छान पुऱ्या फुगतात बघा, मस्त. माझ्या पुऱ्या अशा फुगत नाही त्या ग एवढ्या, पण लगेच केलं आणि तळलं तर ना तरच फुगतात बघ मम्मी. असं लाटून ठेवलं ना, मी बरेचदा अनुभव घेतलाय, फुगतच नाही. एकटे असल्यामुळे जरा मी लाटून ठेवायची ना. हा, किती छान दिसते पुरी टमटमीत. मला कळालंच असेल कशाचा बेत आहे. पुरी आणि बटाट्याची भाजी मम्मीला खूप आवडते. प्रत्येक पुरी मस्त अशी फुगलेली आहे, तर त्याच्यावर पुढे टाकल्यामुळं
खाली बसलेले आहेत. आता थोडंसं पापड तळून घेते आणि रुद्राला लागली भूक, त्यामुळे आता त्याला देते. आणि डाळीची आमटी भात पण आहे, तर आता त्याला देते ताट. चला, कसं झालंय? गरमागरम पुरी आणि बटाट्याची भाजी. रुद्राला पण खूप आवडते पुरी आणि बटाट्याची भाजी. एन्जॉय. 1 वाजायला आला, जेवा आता पोटभर. ओके. आजचं जेवणाचं मेनू मस्त अशी बटाट्याची भाजी, पुरी, डाळीची आमटी आणि याच्यामध्ये आहे भात आणि तिकडं पापड पण तळलेले आहेत. तर खा मम्मी, बघ बरं कसं झालंय. कसं काय झालं? भाजी तूच केलीस खरं. पुऱ्या फक्त मी गेले त्या. गरम 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 खा म्हटलं तर खायला बसली नाही म्हटलं, तर खाऊन बघ कशी झाली आहे. कशी आहे? आवडली का? खूप छान. चला करा आता एन्जॉय. मी पण आता खाऊन घेते. काय? हां, शिरा पिता चहा तुम्ही? 4 4 वाजता चहा असतो, तुमचा 6 वाजता चहा. आम्ही तसं तर चहा बनवतच नाही, पण आता तू आहेस म्हणून तुझ्यासाठी चहा. आम्हाला चहा शिवाय जमत नाही. नसतो प्याचा लय चहा. किती पॅकेट पडली तिथं बिस्किटाचं. हे नको म्हटलं तो, मग ते फोडलं, मग ती ठेवलं तसं. आणि मी काय घेतलाय मेनू शेवटी? तुम्ही घेतला पुरी. चहा पुरी खायला कोणाकोणाला आवडतं सांगा, मला लय आवडतं खायला बघा. म्हणून आज घेतलाय चहा आणि पुरी खायला. आणि बाळ बघा तिथं बसले, बाळाचं लागले दुखायला, पोटात दुखतंय. काय माहिती आता कशा दुखते, औषध द्यायचं. ना रामलं. झोप काढून झाली, चहा तिथंच ठेवला. 49 50 वाच परताने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. माझी भांडे घासोपर्यंत मम्मीला म्हटलं की हा अभ्यास त्याचा मराठीचा असलं की मम्मीला जमतं, तर माझी कामं आवरेपर्यंत घेते अभ्यास. काय म्हणायचं? रुद्र काय म्हणते मोठी? अग्निय वायव्य निवृत्य. निवृत्त नाही, नैऋत्य म्हणायचं. म्हण बघू. अरे इथं काम काढतोय. अरे स्केल नाही काढ ना, पट्टीने काढायचं बाळा. आणि मधोमध काढ. दाखवते मी काढायचं कसं. इकडं मधोमध काढ. मम्मी काय म्हणायचं? नैऋत्य म्हण बघू. निवृत्य. रुद्र तू म्हण बघू, येते का? हा, नैऋत्य म्हणायचं. या औषधावरून लक्षात आलं असेल तुम्हाला, काल काय व्हिडिओचा आम्ही एंड केला नाही, कारण काल 5 वाजता आम्ही चहा घेतला आणि त्याच्यानंतर रुद्रला थोडं पोटात दुखायला लागलं आणि एक वेळेला उलटी पण झाली. आणि काल दवाखान्यात घेऊन गेले, पण तिकडं काय दवाखाने चालू नव्हते. काल क्रिसमसमुळं बरेच हॉस्पिटल्स बंद होते, त्यामुळे गावच्या आमच्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरकडून औषध घेतलं मागून. 11:30 वाजायला आलेले. रुद्रचा 10 वाजता ट्युशन होता, पण त्याचा घेतला घरीचा अभ्यास, नको म्हटलं परत त्याने उलटी वगैरे केली तर काय करायचं, म्हणून नाही पाठवलं त्याला. म्हटलं करू द्या आराम. आणि मी बसले इकडं बाहेर एडिटिंग करत, कारण मला व्हॉईस रेकॉर्ड करायचा होता आणि या दोघांचा आवाज खूप येत होता, त्यामुळं या दोघांना म्हटलं तुम्ही आतमध्ये जा. मम्मी आमची झोपली. मम्मी नाश्ता पाणी करून झोपून गेली आणि बाळ आमचा मोबाईल बघत बसलेला आहे. वाटतंय का बरं आता? अभ्यास करायचं म्हटलं की पोटात दुखतंय. बरं, अभ्यास करायचं म्हटलं की पोटात दुखतंय. आणि आता का राहिलं पोटातलं? राहिलं का? काय यार, नसते नाटकी. चला मग, आमचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.